हॅपी. आता झालं सगळं मनासारखं. तर आता किचनची एक गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे हाय हॅलो नमस्कार दंडवत प्रणाम. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी लवकरच करते मी. म्हणजे प्रियान प्रक्षिता हे स्कूलला गेले होते आणि आता फक्त माझंच काम राहिलं होतं आवरावर करायचं. किचन ओटावरती पूर्ण गर्दा पडलेला होता. आजच्या दिवसामध्ये भरपूर कामं होते, म्हणजे माझ्यापेक्षा दुसरेच जे घरातले बाकीचे राहिलेत ना, किचनचं काम राहिलं आहे, बाकी थोडेसे इलेक्ट्रिक कामं राहिलेले आहेत. आणि आज ना आमची पाण्याची मोटर पण खराब झाली होती. स्टार्टर जे आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम, म्हणजे बरीच अशी कामं झाली. बाहेरचं कोणी यायचं म्हणलं की आपल्याला पण तसंच थांबावं लागतं. मग माझे पण कामे काही तशीच रखडली होती. त्याच्यात मला प्रमोशनचं पण शूट करायचं होतं. आता हे किचनचं जे आहे ते जे काचाचे डोर वगैरे आहेत ना ते लावायचे राहिले होते, तेच आज येणार होते. त्याच्यामुळे पूर्ण किचन जे आहे ते मी रिकामं करत होते इथं. आणि त्याच्या अगोदर माझे सकाळचे पण दुसरे सगळेच कामं राहिले होते. म्हणजे माझा नाश्तासुद्धा करायचा राहिला होता. त्यानंतर माझी आंघोळ वगैरे पण राहिली होती आणि स्वतःचं थोडंसं स्वतःची पण स्किन केअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या मला. सुरुवातीला हे इलेक्ट्रिशियन आले होते आणि त्याचसोबत हे फर्निचरवाले पण आलेले. हे चारी बसले आणि त्याचे हे बी राहिले आपले. हे इथलचे का? हां थोडंसं काय नाही. इकडलं याचं काय नियोजन? हे थोडं खाली वारी झालं काय करतं ते का? हा बोर्डामुळे आज बोर्डामुळे खाली. आणि ते वरचे दरवाजे ते रेडी झाले तर फक्त आणायचे आता आणि त्याला हे करायचं. इकडलं म्हणलं काय नियोजन केलं? हा ते ना उचललंच नाही काल मी लावला दुकानाला लावला. तिथंच काय करायचं, इथं मधात पार्टिशन करायचं. मग हे रिटर्न तरी करून टाकायचं. नाही करायचं आपल्याला, हे करून घ्यायचं इथं मधात पार्टिशन. तर इथे सुरुवातीला मी फेशियल हेअर रिमूव्ह करणार आहे. त्यासाठी मी इथे अगारोचं ना हे मल्टी हेअर ट्रिमर वापरणार आहे, जे की रिचार्जेबल आहे. जसं की आपण आपल्या चेहऱ्यावरील असेल, हातावरील किंवा पायावरील जे हेअर आहेत ते आपण याने ट्रिम करू शकतो. आणि एकदा जर का आपण याला चार्ज करून घेतलं तर 90 मिनिटापर्यंत हे ना एकदम आरामात चालून जातं. असं दिसायला चेहरा तर एकदम साफ दिसत होता, पण याची कॅप काढून बघितल्यानंतर आतमध्ये बारीक बारीक केस सुद्धा बरेच होते याच्यामध्ये. आणि आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार याचे अटॅचमेंट जे आहे ते आपण चेंज करू शकतो. आणि जिथे आवश्यकता आहे तिथे हा वरचा कॉम लावून आपण करू शकतो, किंवा ते काढून सुद्धा असं डिरेक्टली आपल्याला ते हेअर रिमूव्ह जे आहे ते करता येतात. याने व्यवस्थित क्लीन होतं. विदाउट कोम जर का आपण केलं तर 0.3 mm पर्यंत केस जे आहेत ते ट्रिम होतात. आणि कोम लावून जर का आपण हेअर जे आहे ते ट्रिम केले तर 0.5 पर्यंत केस जे आहे ते आपले ट्रिम होतात. आणि त्यानंतर मग इथे मी चेहऱ्यावरचे म्हणजे आयब्रो फोरहेड जे आहे ना ते करून घेणार होते. आता ह्या अटॅचमेंटला लावून घेतल्याच्या नंतर याला पण सेम आहे, याला पण एक कोम येतो. जर का आपल्या आयब्रोवरती ना एक्स्ट्रा मोठे जर केस असतील तर ते कोम वापरू शकतो आपण, किंवा मग ते कोम काढून असं क्लीन करू शकतो एकदम व्यवस्थित आयब्रोला किंवा फोरहेडला सुद्धा. त्यानंतर हा गॉशा जो आहे मी बऱ्याच दिवसापासून यूज करते. हा पण अगारोचा आहे. याने चेहऱ्यावरती मसाज करून घेत असते मी. चला आज तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणलं. वेगवेगळे याच्यामध्ये सुद्धा अटॅचमेंट आहेत. तर ही यूज करण्याच्या अगोदर ना चेहऱ्यावरती सिरम किंवा एखादं जेल जे आहे ते लावून घ्यायचं, नाहीतर चेहऱ्यावरती व्यवस्थित ते फिरत नाही ड्राय असल्यामुळे. त्याच्यामुळे हे कंपल्सरी आहे, जेल किंवा एखादं सिरम लावून घ्यायचं. तर हे अगारोचं रोज क्वार्टर फेस रोलर विथ गॉशा आहे. पूर्ण किटच आहे ही. तर सुरुवातीला इथे मी गॉशापासून सुरुवात करणार आहे. ज्याप्रमाणे मी स्क्रीनवरती दाखवते ना तसं तुम्हाला 30 सेकंदापर्यंत किंवा 5 टाइम तरी करायचे. तर आता ह्या किटमध्ये ना फक्त रोज गोल्डवाला हा गॉशाच येत नाही, तर सोबत दुसरे रोलर पण आहे जे तुम्हाला दाखवते मी यूज करून. ज्यातला हा पहिला आहे जो की माझा तरी सगळ्यात जास्त फेवरेट आहे. आता याला आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा यूज करू शकतो, किंवा असं पण याला यूज करता येतं. थंड वगैरे केल्याच्या नंतर ना एकदम रिलॅक्स फील होतं, असं सुद्धा होतं. आणि जेव्हा मी चेहऱ्याची पूर्ण मसाज केली ना तर खूपच भारी वाटू लागलं ते. तर हे रोज क्वार्टरचा फेस रोलर आहे, जे वेगवेगळ्या अटॅचमेंट सोबत भेटलेला, ज्यात आपण याचा यूज ना आईजसाठी, फेससाठी किंवा नेकसाठी सुद्धा करू शकतो. स्पेशली हे अँटी एजिंग फेशियल मसाजसाठी आहे, ज्यात आपल्याला खूप छान असे बेनिफिट्स भेटतात. जसे की चेहऱ्यावरील रिंकल जे आहे ते कमी होतात आणि चेहऱ्याची अँटी फर्मिंग सुद्धा होते. त्यानंतर आता डोळ्यासाठी जे अटॅचमेंट आहे ते मी लावून घेते. आणि डोळ्याला पण सेम जेल वगैरे लावून घ्यायचं. इथे मी ॲलोवेरा जेलच यूज करते. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डोळ्याचा पूर्ण मसाज कराल ना, किंवा मग पूर्ण चेहऱ्याचाच हे सगळं मसाज केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की चेहऱ्यावरील जे जेल आहे किंवा मग सिरम जे आहे चेहऱ्यावरती एकदम ऑब्झर्व झालेलं तुम्हाला दिसेल. हे सगळं मी आंघोळीच्या अगोदर करून घेतलं आणि मस्त आता फ्रेश होऊन येते. आणि त्यानंतर मग आपण बोलूया पुढे. चला छान अशी फ्रेश झाले आणि आता अगोदर चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावून घेते. आंघोळ झाल्याच्या नंतर अगोदर पहिली स्टेप हीच असते. आणि आता जे फील होते ना चेहऱ्यावरती, इतकं छान वाटत होतं ना मॉइश्चरायझर वगैरे लावल्याच्या नंतर.
म्हणजे चेहरा एकदम असा एकदम फेशियल लाईक ग्लो असा आला होता चेहऱ्यावरती. तर आता हेअर वॉश पण केला होता आणि मला आता दुसरे पण काम होते, त्याच्यासाठी फटाफट केस जे आहेत ते मला पटकन ड्राय करून घ्यायचे होते. त्यासाठी मी यूज करणार आहे अगारोचा हे हॉट एअर ब्रश. हे ब्लो ड्रायर सुद्धा आहे आणि केसाला एक छान व्हॅल्यूम सुद्धा देतं. हे ना 360 डिग्री एअर फ्लो वेंट सोबत येतं. ओव्हल बॅरल जे आहे व्हॅल्यूम याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर डिफरन्स तुम्ही इथे बघू शकता. ज्या साईडने मी केस जे आहेत ते व्हॅल्यूमायझरने व्हॅल्यूम केलेले आहेत, ड्राय केलेले आहेत आणि दुसऱ्या साईडने केस ओलेच आहेत. सोबतच याच्या चारकोल ब्रिसल्स आहेत आणि याचं हेड जे आहे ते सिरॅमिक कोटेड आहे. 2500 वॅटचं आहे हे. केसांना हवं तसं ट्विस्ट करू शकतो आपण. समोरचे थोडेसे केस जे आहेत ते मी घेतले आहेत आणि याला थोडं ट्विस्ट करणार आहे, म्हणजे थोडं पार्लर टाईप केस जे आहे ते स्टाईल झाले पाहिजे. आणि बघू शकता इथे तुम्ही किती छान केसांना व्हॅल्यूम आलेला आहे. एक स्टायलिश हेअरस्टाईल जी आहे ती तयार झालेली आहे. अशा सणासुदीच्या वेळेस आपण याचा छान असा उपयोग करू शकतो. चला, माझं एक काम कंप्लीट होत नाही तोपर्यंत दुसरं काम हजरच होतं. यांचा कॉल आलेला होता की झाडवाले जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांना डायरेक्शन दे, म्हणजे कुठे लावायचे काय व्यवस्थित सांग. सो त्याच्यामुळे बाहेर आली मी. सुराज एक इथं लावायचंय, असं राणीमध्ये हे किती आलं पाहिजे इथं, म्हणजे एक तिकडे पण नाही गेलं पाहिजे, इकडे पण नाही, असं वट्ट्याला हा इथं म्हणजे वट्ट्याला खेटून पण नाही झालं पाहिजे. हा इथं आणि ह्याच लाईनला इकडे इथं ती काढायला होती. थांबा स्कूटी. तर एका दिवसात एखाद्या वेळेस असा दिवस जाते की पूर्ण कामातच काही ना काही चालूच आहे बघा. इथं आमचं ते फॅनचं हे झालं होतं, वाजू लागला फॅन. त्यांनी घरी बसवला होता पण ते थोडासा वाजू लागला. मग फॅनसाठी मोटरसाठी मोटर पण खराब झाली होती, त्यासाठी आले होते आज सकाळी नीट करायला. ते झालं काम. त्याच्यानंतर मग जे आमचे किचनचे हे राहिले तर ट्रॉलेचेच नाही सॉरी त्या रॅकचे काच हे बसवायचे दरवाजे, सो त्याच्यासाठी पण ते पण आजच आले. आणि झाडं लावायचे होते आम्हाला बाहेर दारामध्ये 2 असे दोन्ही साईडला, तर ते पण आजच आले. म्हणजे एकाच दिवशी एवढं सगळं काम, म्हणजे एखाद्या दिवस ना असंच जाते. जेवण नाही केलं मी आणखीन, म्हणजे कोणी ना कोणी चालूच आहे सारखं, त्याच्यामुळे मग जेवण पण नाही झालं. नाश्ता पण केला नाही आज. थोडंसं काहीतरी लाडू खाल्ला होता एक मी. आणि चौथं काम माझं प्रमोशनचं एक मला शूट करायचं होतं, त्याच्यामुळे मी रेडी झालेली आहे आता. अशी ही साडी घातली होती आणि ब्लाऊज थोडंसं मी बोट नेकमध्ये शिवायला लावलं, पण एवढं परफेक्ट आलं नाही, तर थोडासा चोळ पडायला असं. सो काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. आणि अशी दिसते ही साडी बघा. तर ही साडी मी घेतलेली आहे पीच मोडवर. आता दिसायला मला छान दिसायली, पण प्राईसच्या मनाने थोडीशी झाली. 1100 रुपयाला मला भेटलेली ही साडी. आणि कलर मला आवडला होता. याच्यावरचे जे फुलं आहेत ना हे खूप जास्त आवडले. आता साडी आवडल्यावर प्राईसचं काही हे नसते म्हणा. तर चला, आता राहिलेलं माझं ते शूट आहे याचं, ते कंप्लीट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू होईल. झाडं लावायच्यानंतर तुम्हाला दाखवते की कसे दिसत आहेत काय नाही म्हणून. आणि ते जे याचं आहे किचनचं, त्याचे फक्त मधले काचं लावलेत, वरचे राहिलेत ते आता आणायला गेलेत. आता बघूया, आज कंप्लीट झालं तर तुम्हाला दाखवूनच देईल मी की कसं लावले वगैरे ते. जर लिहूया मामाच्या गावाला जाऊया कर ना मग. कोट विजारी लिहूया, कोट विजारी. मन तू बघायच ना किती वेळ, कुठं झाली बाय बाय. तर ते जे झाड लावले ना त्या झाडाचं नाव कदंब आहे, असं म्हणजे ते झाड लावणार त्या मामाने सांगितलंय. कदंबाचं झाड असं म्हणतात म्हणून त्याला. मी इथं आमच्या तिकडं त्या आम्ही जिकडे राहत होतो ना अगोदर, तिकडे त्या पलीकडच्या कॉलनीमध्ये बघितलं होतं मी. असे त्याला येलो कलरचे एवढ्याले हे येतात बॉलसारखे. फळं पण नाही म्हणता येणार ते असंच वेस्टेज जाते, म्हणजे दिसायला ते छान दिसते फक्त. आणि लिंबाचं झाड असतं ना आपलं कडुलिंबाचं, तर तेवढ्या साईजमध्ये ते झाड होते. पण त्याचं महत्त्व काय किंवा मग काही उपयोगाचं आहे का किंवा दारात लावतात की नाही हे मला माहिती नाही. जर कोणाला माहिती असेल त्या झाडाबद्दल तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि मी तर अगोदर ना मला वाटलं होतं की फुलाचे झाड लावायचे. मी ह्यांना म्हणू लागले की चाफ्याचे लावत दोन्ही साईडने, ते एक तर जास्त वरी पण जात नाहीत आणि जास्त कमी पण नाही, आणि फुलं पण येतात मग त्याला देवाला वगैरे व्हायला आपल्याला फुलं कामाला येतात. असं कुठल्या तरी फुलाचं झाड लावायचं असं माझं म्हणणं होतं दोन्ही साईड. आणि ह्यांनी ते मनानेच आणलेत झाडं आणि लावायला सांगितले. काच जे आहेत ते बसून झालेले आहेत, ते बघू शकता तुम्ही. ह्या साईडला असं लुक दिसते पूर्ण ओव्हरऑल ह्या साईडचं. मला हेच जास्त महत्त्वाचं होतं, म्हणजे हे ओपन वेगळं दिसत होतं. आता याच्यामध्ये डबे वगैरे ठेवायचे राहिलेत, ठेवल्याच्यानंतर बघू. तरी पण याची पूर्ण ते इथं काहीतरी सिलिकॉन का काहीतरी लावायचं म्हणले, ते काच थोडंसं हलायला आहे, सेटिंग राहिली थोडीशी. तर उद्या परवा करतात. बाकी मग ओव्हरऑल लुक जे आहे ते खूप छान दिसायला. आता हे सगळं 2च
इथं लावलेत ना, ह्या साईडला नाही लावला एक म्हणजे असं डोअर वगैरे, कारण की इथं ना जर प्युरिफायर लावलं जेव्हा कवा लावतो ना आम्ही तर ते असं ओपन करायला दरवाजा ना होत नाही, त्याच्यामुळे इथं नाही लावलेलं. आणि परत हे मधातले 2 लावलेत इथं आणि इथं पण नाही लावलं. इथं पण तसंच प्रॉब्लेम आहे थोडासा ओपन करण्याचा, त्याच्यामुळे इथं नाही लावला. आणि इथे एक लावलेला आहे असा. आणि इथं मी म्हणत होते की इथे आतमध्ये याचे 2 सेक्शन करून घ्यायचे, पण परत इकडे आणि इकडे सगळं सेमच होतं. तर एखाद्या वेळेस जर मोठं वगैरे काही ठेवायचं असलं तर त्याच्यामुळे मग जाऊ द्या म्हणलं, हे नकोच, कॅन्सल केलं मग. आणि इकडे झालं, हे थोडं गच्चच राहिलं पण इथं लागलं झालं दरवाजा. तर लाईटच्या इफेक्टमुळे ओरिजिनल जे फर्निचरचा कलर आहे ते तुम्हाला समजत नसेल, इथे थोडासा डार्क दिसतोय, पण ओरिजिनल जे आहे ते पुढच्या क्लिपमध्ये आहे बघा, जिथे मी स्वतः बोललेली आहे. तर फायनली आज किचन जे आहे ते एकदम परिपूर्ण झालेलं आहे आणि आता छान वाटतं. मला सगळ्यात जास्त आवडलेलं हे सेक्शन. इथे आपण छोटे छोटे बरण्या वगैरे ठेवतो. आता ठेवून घेईल, ते सगळं काढलेलं आहे मी त्याचा पसारा, आता ते सगळं ठेवून घ्यायचं. सो खुश आहे आता सगळं, म्हणजे ह्याची खूप वाट बघू राहिली मी की आता कसं दिसेल कसं नाही, पण छान दिसेल. लाईट बंद केल्याच्या नंतर ना आतमधलं नाही दिसत, लाईट चालू केलं की दिसते मध्ये काय ठेवलं तर. आहे तिथे लाईट लावलेली, बंद करून दाखवतो. हे बघा, बंद केलं नाही दिसत आतमध्ये काय तर, आणि चालू केल्यावर बघा हे बघा दिसायला हे 2 सेक्शन. ठेवलेलं काय नाही, पण दिसतंय की आतमध्ये 2 आहेत म्हणून असे कंपार्टमेंट केलेले. हॅपी, आता झालं सगळं मनासारखं. आता राहिलेलं आणखीन काही आहे व्हिडिओचं एडिटिंगचं वगैरे काम, ते कंप्लीट करायचं. नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं आणि मग दांडिया खेळायला जायचं. वाटलं तर मी आज काय करेल, ट्रायपॉड वगैरे घेऊन जाईल आणि तुम्हाला थोडंसं तिथं दाखवेल की काय कसं आम्ही स्टेप वगैरे करतोय. तर आजचा 6वा दिवस असेल, 6वा का 7वा दिवस आहे आजचा, आणि आता शनिवार रविवारपर्यंत आहे. सो काही ताईंचं म्हणणं आहे की तुम्ही महानुभाव पंथातले आहेत, मग तुम्हाला दांडिया वगैरे खेळायला जमत नाहीत. पण कसं आहे माहिती आहे का, मी अगोदर माझ्या आईच्या इकडे सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी बघितलेल्या केलेल्या वगैरे आहेत, तर मला असं सगळं सोडून द्यायला नाही होतच नाही ते माझं. म्हणजे एक असतं ना की कुठल्या गोष्टी बळजबरी नाही करायची, जे मला आवडतं ते करायला पाहिजे ना, असं माझं तरी मत आहे. तर आता किचनची एक गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे गॅस शेगडी. तर वाटू लागलं की चला धक्कायला धक्कू द्या, पण भरपूर जणांच्या कमेंट आहेत की गॅस शेगडी बदला बदला बदला. आता कोणाला नाही आवडत नवीन गोष्टी घ्यायला आणि नवीन गोष्टी करायला, आणि आणखीन किचन छान दिसायला प्रत्येकालाच आवडत असतं. आणि पॉसिबल असतं तितकं करतेच ना माणूस, की चला आता हे होणार आहे आपल्याच्याने, हे करू शकतो आपण, तर ते करतेच माणूस. आता धकते म्हणलं काय एवढं काय त्याची काय अडचण नाही, फक्त ते थोडीशी जुनी झाली शेगडी, बाकी सगळी चांगली आहे ऑल ओव्हर. आणि त्याच्यामुळे म्हणलं चला धकायला तर धकू द्या. पण थोडंसं आता तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स तर आहेतच, आणि मला पण वाटतं की चला मग घेऊच आता, तेवढंच तर आहे. आणि सध्या जर हा बिग बिलियन सेल वगैरे चालू झाले तर त्या सेलमध्ये घ्यायचं आमचं चाललं की चला नवीन शेगडी, एखादा हॉब वगैरे घेऊया आपण, गॅसची शेगडी चालले आता घेऊया, बदलणार आहेत आम्ही ते पण. आणि सोप्यावर पण कमेंट आले होते की सोपा घ्या नवीन वगैरे करा. स्टेप बाय स्टेप जसं आम्हाला शक्य होईल, जसं पॉसिबल होईल, त्या सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू चेंज करणार आहेत. पण एकदमच सगळं होणार नाही, हे तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे. आणि आम्हाला थोडंसं हॉल आणि जे इकडचा डायनिंग एरिया आहे, हॉल आणि ते सगळे एक मोठं झालेलं आहे ना इथं, हे दोन्ही अटॅच झालेलं आहे ना, सो त्याच्यामुळे फर्निचरच्या ह्या गोष्टी इथं पडलेल्या आहेत आणखी, तर ते करून घ्यायचं आम्हाला. असं डिवायडर बनवायचे हॉलमध्ये, आणि हॉल आणि डायनिंग एरिया असं 2 झाले पाहिजे त्याचे. त्याच्यामुळे ते डिवायडर जे आहे आम्हाला बनवून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये स्टोरेज पण करायचं. तिकडच्या साईडला एक छोटंसं कपाट झालं पाहिजे, थोडंसं असं काही शोच्या वस्तू वगैरे ठेवायला, डेकोरेटिव्ह आयटम ठेवायला, ते करून घ्यायचं त्यालाच. आणि अलीकडच्या साईडला मग एक कम्प्युटर टेबल असेल आणि लेकराला स्टडी टेबल असं करून घ्यायचं आम्हाला त्याचं. सो ह्या स्टेप बाय स्टेप गोष्टी होणार आहेत, एकदा जसं म्हणजे आम्हाला पॉसिबल होईल, शक्य होईल, पैशाच्या वगैरे सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ते करून म्हणजे हळूहळू करणार आहेत आम्ही. आणि टीव्हीचं एक टीव्ही पॅनल पण करून घ्यायचं. नाही लावलं तिथं, नाही ना म्हणली ती, काढता येत नाही दरवाजा तिथं. इथं 2 लाईट लावली असेल बघा, छान दिसलं असतं आतमध्ये. इथं मधात ह्या 2 याच्यात नाहीत नाही, इकडं नाही, हे लागणार पण दारा बघा ना, हे इथं अडकायला तवाच म्हणायचं. मी आता बघितलं ते गेल्यावर, ते येणार आहे, हे काच फिट झालेले आहेत बरोबर, म्हणजे हे ढिल्ली व्हायचे. हा
ते भरायचं राहिले पण बघितलंच असेल ना लागेल. हा येतो म्हणलं. हा येतं मग. ते चेंज केलाय साडीवर थोडंसं हेच होणार नवीन होते साडी त्यामुळे थोडंसं कचकच होते त्या साडीवर चेंज केलं आणि आता जायचं आहे मला प्रॅक्टिसला गरबा प्रॅक्टिसला क्लासला जायचं आहे. आणि आता हे तर लावायचं राहिलं आता उद्या लावेल कारण की स्वयंपाक पण करायचं राहिलं माझा आणि मग करेल आणि मग जाईल. सो आता व्हिडिओ आजचा नाही इथेच थांबवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.